नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कल बुलढाणा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण वॅकन्सीज जे आहे गव्हर्नमेंट किंवा मिनी गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज असतात त्याविषयीची अपडेट या चॅनलवरती देत असतो। तर आज अशीच एक अपडेट घेऊन आलेलो आहे की न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यामध्ये काही वॅकन्सीज आलेल्या आहेत। तर त्या वॅकन्सीज काय असणार आहे, याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे, तर याविषयी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण जॉबविषयी जेही अपडेट आम्ही लवकरात लवकर येथे घेऊन येत असतो आणि एकही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही, जेणेकरून म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेला बेल आयकॉन प्रेस करा। ठीक आहे, तर यामध्ये त्यांनी दिलेले स्टार्टिंग डेट तुमची जे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरणे जे सुरू झालेले 3 तारखेपासून आणि लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन त्यांनी इथे दिले 24/11/2020 तुमची लास्ट डेट असणार आहे। त्यानंतर बघा डिटेल ऑफ पोस्ट, त्या पोस्टची सर्व डिटेल त्यांनी इथे दिलेली, कोणत्या पोस्टसाठी किती वॅकन्सीज आहे, करंट वॅकन्सीज आणि बॅकलॉग वॅकन्सीज असे 2 पार्टमध्ये त्यांनी त्यांचं डिवायडेशन केलेलं आहे। तर बघा जे नेम ऑफ पोस्ट दिलेले आहे आणि त्यामध्ये कॅटेगरीनुसार त्यांच्या वॅकन्सीज दिलेल्या आहे। व्हिडिओ पोस्ट करून तुम्ही या वॅकन्सीज तुमच्या कॅटेगरीमध्ये किती आहे, कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर ते तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर बघा वेगवेगळ्या सर्व इथे त्यांनी माहिती दिलेली आहे। इथे काय दिलेलं आहे त्यांनी एज लिमिट आणि पे, म्हणजे किती तुमची एज लिमिट असणार आहे कोणकोणत्या पोस्टसाठी, म्हणजे इथं पोस्ट नेम दिलेलं आहे, त्यानंतर एज लिमिट दिलेली आहे आणि इथे काय दिलेलं आहे त्यांना तुम्हाला किती पेमेंट इथे भेटू शकतं। ठीक आहे, तर ही सर्व माहिती तुम्ही व्हिडिओ पोस्ट करून वाचून घ्या, तुम्हाला ज्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा असेल त्या सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलं तर व्हिडिओ खूप लेंदी होईल, त्यामुळे इथे आपण शॉर्टकट इम्पॉर्टंट माहिती फक्त तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतो आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन त्यांनी इथं दिली की कोणत्या पोस्टसाठी कोणतं क्वालिफिकेशन असणार आहे, असं वेगवेगळ्या पोस्टसाठी त्यांचा क्रायटेरिया काय असणार आहे सर्व त्यांनी इथे माहिती दिलेली आहे। म्हणजे तुम्ही जर 10+2 पास असाल, SSC जर तुमची झालेली असेल, 12वी पास जर तुम्ही असाल तरीसुद्धा तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। तुमच्यासाठी इथे त्यांनी वॅकन्सीज दिलेल्या आहेत। बघा इथे काय दिलेलं आहे, इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि बघा सब ऑफिसरच्या इथे पोस्ट दिलेली आहे। बघा सब ऑफिसर बी यासाठी त्यांनी क्वालिफिकेशन दिलेलं आहे HSC सायन्स विथ केमिस्ट्री ऑर इक्वेलेंट विथ 50% मार्क, म्हणजे 50% तुम्ही पास झालेले इथे असणं आवश्यक आहे। ठीक आहे, आणि केमिस्ट्री तुमची इथे असणं आवश्यक आहे, केमिस्ट्री हा विषय घेतलेला। ठीक आहे, त्यानंतर त्यांनी इथे दिलेले की एक पर्सनल हेवी व्हॅलिड व्हेकल, म्हणजे ड्रायव्हिंग लायसन असणे तुम्हाला इथे आवश्यक आहे ड्रायव्हरसाठी। ठीक आहे, कारण ड्रायव्हरची पोस्ट आहे जी की 12वी पासवरती इथे तुम्ही बघू शकता 8 नंबरची जी पोस्ट आहे हे ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमॅन। ठीक आहे, तर यासाठी त्यांनी क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे की तुम्हाला काय HSC 12वी पास सायन्स विथ केमिस्ट्री, ठीक आहे, 50% तुम्ही इथे पास झालेले असायला हवे। त्यानंतर व्हॅलिड हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडं मिनिमम असणे आवश्यक आहे। त्यानंतर फिजिकल स्टँडर्डसुद्धा त्यांनी या पोस्टसाठी दिलेलं आहे। तुमचं जे वजन 50 kg त्यांनी इथं दिलेले आहे आणि तुमची हाईट जी आहे ती 165 सेंटीमीटर इथे त्यांनी दिलेली आहे। तर हा क्रायटेरिया तुम्हाला इथे पूर्ण करावा लागणार आहे। त्यानंतर चेस्ट त्यांनी इथं दिलेली आहे 81 आणि तुमची जे एक्सपेंड म्हणजे फुगवल्यानंतर 86 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर तुमची इथे फुगायला हवी छाती। ठीक आहे, तर हे सर्व तुम्हाला जे त्यांनी इथं क्रायटेरिया दिलेला आहे तो तुम्ही इथे व्हिडिओ पोस्ट करून बघू शकता। मी जशी लास्ट डेट सांगितली तुम्हाला 24/11 याची लास्ट डेट असणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल ते विद्यार्थी अवश्य हा फॉर्म भरा, खूप छान असं डिपार्टमेंट आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस।